शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 36 वतीने हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक सत्कार व छत्री वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात उपस्थिती मान्यवर विभाग प्रमुख श्री संतोष राणे सो मनाली चौकीदार, विधानसभा प्रमुख श्री संतोष धनावडे सो शुंभागी शिंदे, विधानसभा संघटक श्री राजेश सपकाट सो नमिता कल्याणकर, उपविभाग प्रमुख श्री वैभव मालनकर सो रुचिता आरोस्कर, विधानसभा निरीक्षक श्री तुकाराम कडू, विधानसभा समन्वयक श्री प्रकाश लक्केमा, शाखा प्रमुख नरेंद्र मदन, ज्येष्ठ शिवसैनिक अमृते साहेब, शाखा समन्वयक श्री सतीश तेलकर, कार्यालय प्रमुख श्री विठ्ठल नर, उपशाखा प्रमुख संतोष हरे, रवींद्र राउत, भरत कोठाय, अनंत तांबे, महेंद्र मेघे, नितेश जाधव, बाबू राउत, राजेश महाडिक, नीलेश भुवद, हरीश परब, बाबूडी जाधव, लक्ष्मण वाटका, वालमपुरी नायर, संतोष चव्हाण होते। सर्वांना आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर जे कार्यक्रम शाखा अंतर्गत प्रत्येक पूर्ण मुंबईत चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांना आणि इतरही नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम शाखा क्रमांक 36 चे शाखा प्रमुख श्री बाळू बांबुडे आणि त्यांच्या बरोबरचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या शाखेत घेण्यात आला। या कार्यक्रमाची उपस्थिती पाहिली त्याच्यानंतर लक्षात येतं की ह्या विभागात संघटना गेले 30-35 वर्ष आम्ही जो म्हणतो संघटनेचा बालेकिल्ला हा भाग आहे तो तसाच आजही एवढ्या पडत्या काळातही टिकून आहे। नेते लोक गेल्यानंतर ज्या बातम्या आज तुम्ही न्यूज मध्ये बघत आहात की संघटना घसरते, संघटना खाली होत चाललेली आहे, संघटनेचं पतन चालू आहे, फक्त नेते गेलेले आहेत, म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं ही व्यक्ती निघून गेलेली आहे, पण त्यांच्या बरोबर त्यांच्या मागे जे शिवसैनिक उभे होते ते बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन उभे होते, म्हणून ते आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेबरोबर ठाम आहेत। कारण ठाकरे हा एक विचार आहे आणि तो न संपणार आहे आणि त्या विचारांची प्रेरित होऊन शाखा प्रमुख आणि शाखा प्रमुखाबरोबर शाखे अंतर्गत विधानसभा अंतर्गत जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ते असंच यापुढे जास्त जोमाने काम करत राहतील, लोकांसाठी उभे राहतील आणि शिवसेना दिवसेंदिवस असेच वाढत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना शाखा क्रमांक 36 च्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त आम्ही छत्रीचं वाटप ज्येष्ठांना केलेलं आहे। याच्या मागची संकल्पना अशी आहे की 23 जानेवारी हा आमच्या शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असला तरी 365 दिवस आमचे हिंदू हृदय सम्राट आमच्या हृदयात आहे आणि त्यांची जन्मशताब्दी अनेक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रम घेऊन आम्ही जागृती ठेवून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा। ज्येष्ठांचे आशीर्वाद जे 1966 मध्ये जेव्हा शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब साहेबांनी स्थापन केली त्या संपूर्ण वृक्षाला जे मोठेपण आलेलं आहे त्याच्या फांद्या त्याचे जे मूळ आहे ते आमच्या ह्या ज्येष्ठांनी आतापर्यंत सांभाळून ठेवलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळण्यासाठी त्यांचे आशीर्वाद आमच्या शिवसेना पक्षाला मिळण्यासाठी आमच्या शाखेच्या वतीने आमचे शाखा प्रमुख बाळू बांबुडे आणि आमचे सगळे सहकारी आमची पूर्ण टीम यांनी हा इथे कार्यक्रम केलेला। तसंच मधुसूदन फाउंडेशनच्या मनीषाताई बांबुडे यांचाही संपूर्णपणे सहकार्य या आमच्या कार्यक्रमाला लाभलेलं आहे आणि याच्या मागून संदेश एवढाच जातोय की आमचे जे काही खासदार आमदार पळवण्याचं काम चाललेलं आहे समोरच्या पार्टीकडून ते जरी किती पळवण्याचं काम त्यांनी केलं तरी आमचा जो सैनिक आहे शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक, आमचा जुना शिवसैनिक जो आहे तो जागेवरच आहे आणि तो उद्धवजींच्या पाठीशी, आदित्य साहेबांच्या पाठीशी, शिवसेना उद्धव बाळासाहेबांच्या पाठीशी कायम आणि कायम असाच उभा राहील। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणालेले की जरी आजचा दिवस माझा नसला तरी उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल आणि एवढंच मी सांगेन की यांचा सगळ्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आमच्या शाखेतर्फे आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी निमित्त आम्ही हा 1 वर्ष कार्यक्रम चालवत आले। जानेवारी पासून ते आता ह्या जून पर्यंत वेगवेगळ्या रूपामध्ये आम्ही थोडी कार्यक्रम राबवत आलो आहे आणि आता ह्या पावसाच्या सीझन मध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप करत आहोत। प्लस पुढच्या जानेवारीपर्यंत असं एक काही ना काहीतरी आम्ही प्रोग्राम कार्यक्रम राबवत जाणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आता छत्री वाटप केल्या व ज्येष्ठ नागरिकांचं सत्कारही केला आहे। आमच्या मधुसूदन फाउंडेशन तर्फेही काही ना काही छोटे मोठे आम्ही काही ना काहीतरी कार्यक्रम राबवत आले आहे। जय महाराज।